काय आहे ना, आपण सगळे सध्या एका डिजिटल ओव्हरडोसमध्ये आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्क्रीन आपल्या सोबतच असतात. पण गेल्या काही काळात तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? आपण पुन्हा एकदा लाईव्ह एक्सपिरियन्सकडे वळतोय. आणि हे फक्त माझं निरीक्षण नाहीये, तर हा एक खूप मोठा विजिबल शिफ्ट आहे जो आपल्या मनोरंजनाच्या दुनियेत घडतोय. हाय, मी अश्विन आणि आजच्या ऑन पॉइंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत या बदलत्या डायनॅमिक्स ऑफ एक्सपिरियन्सेस बद्दल. गेल्या काही वर्षात एक खूप मोठं ऑब्झर्वेशन म्हणजे फिल्म आणि टीव्ही क्षेत्रातील दिग्गज कलाकारांचं रंगभूमीकडे वळणं. म्हणजे स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सुमित राघवन यांच्यासोबतच संजय नार्वेकर, प्रिया बापट, स्पृहा जोशी यांच्यासारखे स्टार्स पुन्हा एकदा नाटकाच्या प्रयोगांसाठी वेळ काढतायत. खरं तर एक काळ असा होता की नाटक हे माध्यम काहीसं मागे पडतंय का असंही वाटायचं. पण आजचं चित्र वेगळंच आहे. या कलाकारांना आणि प्रेक्षकांनाही आता ती लाईव्ह इंटिमसी हवी आहे. एडिटिंग आणि रिटेक्सच्या जगात समोर बसलेल्या प्रेक्षकांकडून मिळणारी ती इमिजिएट एनर्जी कमालीची असते. हा एक खूप मोठा बदल आहे जिथे परफॉर्मर आणि ऑडियन्स मधलं अंतर कमी होत आहे. दुसरीकडे भारतामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट्सचं एक वेगळंच वारं आलंय. कोल्डप्ले असो, एड शीरन असो किंवा सुनिधी चौहान आणि दिलजीत दोसांझ यांच्यासारख्या कलाकारांच्या टूर्स, या इव्हेंट्सला होणारी तुफान गर्दी बरंच काही सांगून जाते. कारण लोक आता फक्त म्युझिक ऐकण्यासाठी तिकीट काढत नाहीयेत, तर त्या ॲटमॉस्फिअरमध्ये हरवून जाण्यासाठी घराबाहेर पडतायत. ती व्हाईब, तो माहोल आणि हजारो लोकांशी एकाच वेळी कनेक्ट होणं ही सध्याची सगळ्यात मोठी ओढ आहे. आपण आता केवळ गाणी ऐकत नाही, तर आपण त्या पूर्ण सोहळ्याचा, त्या इव्हेंटचा एक इंटिग्रल भाग बनतो. या अनुभवांचा प्रवास फक्त मॉडर्न म्युझिक पुरताच मर्यादित नाहीये. आध्यात्मिक क्षेत्रातही एक नवीन लहर आली आहे. सध्या भजन जॅमिंग आणि भजन क्लबिंग यांच्यासारख्या संकल्पनांना तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देते. पारंपरिक भजनांना आता एक इमर्सिव्ह रूप मिळालंय, जिथे एखादा गायक आणि त्याचे वाद्यवृंद एका सर्कलमध्ये बसतात आणि लोक त्यांच्यासोबत ताल धरतात. हे केवळ भक्ती नसून त्यात एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग आहे. लोकांनी एकत्रित येऊन एक रिदमिक रिच्युअल तयार करणं आणि त्या वातावरणात स्वतःला विसरून जाणं, हे या नवीन संस्कृतीचं मुख्य वैशिष्ट्य झालंय. याच लहरीचा परिणाम आपल्या सिनेमावरही होताना दिसतोय. आज फक्त कथा सांगणारे चित्रपट चालत नाहीयेत, तर ते एक्सपिरियन्शियल असावे लागतात. धुरंधर सारखी फिल्म, अलीकडे आलेली कल्की, हनुमान, छावा आणि कांतारा सारखे सिनेमा घ्या, जिथे साऊंड डिझाईन, म्युझिक आणि व्हिज्युअल्समुळे एक वेगळाच माहोल तयार होतो. प्रेक्षकांना आता असं वाटतं की हा चित्रपट आपण घरी OTTवर पाहण्यापेक्षा थिएटरमध्ये पाहण्यासारखा आहे. त्यामुळे असे चित्रपट ज्याच्यात ग्रँजर आहे, ज्याच्यात फिल्म मेकिंगचं केंद्रीय स्थान झालंय ग्रँजर, असे चित्रपट लोकांना थिएटरमध्ये बघायला जास्ती मजा येते. थोडक्यात सांगायचं तर आपण आता पॅसिव्ह कन्झम्पशनकडून ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनकडे वळलोय. आपल्याला केवळ बघायचं नाहीये, तर आपल्याला त्या लाईव्ह मोमेंटमध्ये जगायचंय. ही मनोरंजनातली बदलती लहर केवळ एक ट्रेंड नसून माणसाच्या सोशल इंटरॅक्शनच्या गरजेचं एक नवीन रूप आहे. आपल्याला हे लाईव्ह एक्सपिरियन्सेस किती जवळचे वाटतात? आपण शेवटचा कोणता असा अनुभव घेतलाय जो कायमचा लक्षात राहिला? हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पाहत रहा द ऑड इव्हन ऑन पॉइंट.